पंतप्रधान लोकसभेला जबाबदार असतात, जोपर्यंत मेजॉरिटी आहे तोपर्यंत टिकतं. पण गंमत काय झाली की थ्रू द पार्टी इन्स्ट्रुमेंटॅलिटी पंतप्रधान पार्टी कंट्रोल करायचे आणि त्याच पार्टीचं बहुमत असल्यामुळे इन्स्टेड ऑफ लोकसभा कंट्रोलिंग द प्राईम मिनिस्टर, इट वॉज द प्राईम मिनिस्टर हू यूज टू कंट्रोल लोकसभा. आता हे जे मी ॲनालिसिस करतोय हे थोडंसं 89 सालापर्यंत पक्क आहे, म्हणजे आउस्टर ऑफ राजीव गांधी. त्यानंतर थोडं बदललं आहे, त्याच्याकडे मी नंतर येतो. कारण या पहिल्या 3 याच्यामध्ये नेहरू काय, इंदिरा गांधी काय किंवा राजीव गांधी काय, यांना 2/3 मेजॉरिटी लोकसभा राज्यसभेत दोन्हीकडे होती, त्याची भीतीच नव्हती त्यांना. आता तुलना मी सुप्रीम कोर्टाशी करतो, जरा सांभाळून बोलावं लागेल. सुप्रीम कोर्ट जिथे इंडिपेंडंट असतं, ज्युडिशरी, त्याला लोकशाही म्हणतात. आणि त्यामुळे आपलं सुप्रीम कोर्ट इंडिपेंडंट राहावं म्हणून अनेक तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे यांना काढता येत नाही, त्यांचे पगार कमी करता येत नाहीत, वगैरे वगैरे वगैरे. एक गोष्ट राहून गेली, ती कशी काय राहून गेली माहीत नाही. ते चर्चेला आलं होतं पण ते स्वीकारलं गेलं नाही की 65व्या वर्षी सुप्रीम कोर्ट रिटायर झाला की त्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी, तो गव्हर्नर होऊ शकतो, तो अँबॅसिडर होऊ शकतो, ही नेमणूक कोण करतं? प्रेसिडेंट करतं, ऑन द ॲडवाईस ऑफ द प्राईम मिनिस्टर. म्हणजे तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला एखादी गलेलठ्ठ पगाराची नोकरी देणं किंवा न देणं हे पंतप्रधानांच्या हातात आहे. हे कळण्याइतकी बुद्धिमत्ता सुप्रीम कोर्ट जजेसना असते. त्यामुळे एक ॲक्च्युअली रिसर्च झाला होता, पण तो पब्लिक पॉलिसी खाली प्रसिद्ध नाही झाला, दिल्ली युनिव्हर्सिटीने केला होता, की 60व्या वर्षी एखादा जज जो असतो तो 9 निर्णय सरकारच्या विरुद्ध देतो आणि एकच सरकारच्या बाजूने देतो. आणि 64व्या वर्षी तो 9 सरकारच्या बाजूने देतो आणि एकच फक्त विरुद्ध बाजूला देतो. कारण त्याला माहिती आहे की या व्यक्तीला खुश ठेवायला पाहिजे तर आपल्याला अँबॅसिडर होता येईल, गव्हर्नर होता येईल, अनेक गोष्टी, राज्यसभेवर अपॉइंटमेंट मिळेल, खूप गोष्टी होतील. म्हणून मी फार गार्डेड स्टेटमेंट करतोय. द प्राईम मिनिस्टर इनडायरेक्टली कंट्रोल्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नॉट डायरेक्टली. आता गव्हर्नरकडे येऊया. महाराष्ट्राच्या गव्हर्नरबद्दल जितकं कमी बोलावं तितकं चांगलं आहे. गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट. कोणाच्या ॲडवाईसवर करतं? पंतप्रधान. किती दिवस राहतो? ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की एखाद्या पोस्टमनला काढायचं असेल तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आहे. गव्हर्नरला काढायचं असेल तर दिल्लीहून फक्त फोन करायचा की सूत्र चीफ जस्टिसच्या हातात द्या, घरी जायचं. आणि त्यामुळे हे जे सगळे गव्हर्नर आहेत दे आर ॲब्सोल्युटली सबसर्व्हियंट टू द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. सोली सोराबजीने एक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकाचं टायटल आहे गव्हर्नर सेज ऑर सॅबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सेज म्हणजे तारक आणि सॅबोटर म्हणजे मारक. सुप्रीम कोर्टाने सांगितलं गव्हर्नरला की यू आर नॉट अन एम्प्लॉई ऑफ द युनियन गव्हर्नमेंट, यू आर द हेड ऑफ द स्टेट. त्यामुळे तुम्ही जी शपथ घेतली 159 कलमाखाली की मी घटनेशी एकनिष्ठ राहीन, त्या राज्याच्या लोकांच्या सर्व्हिसला वाहून घेईन, तसं वागा. प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. आता शेवटची जी तुलना आहे ती म्हणजे पंतप्रधान आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. एक्सक्यूज मी. कॉन्स्टिट्यूशन बदलायला 2/3 मेजॉरिटी लागते लोकसभेत, राज्यसभेत, आणि काही बाबतीत फेडरल पॉईंट्स जे असतात त्याच्या बाबतीत अर्ध्या राज्यांची रॅटिफिकेशन लागतं. नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना हे सगळंच होतं. 2/3 मेजॉरिटी होती दोन्हीकडे, 1/2 स्टेट्स त्यांच्या खिशात होती. त्यामुळे त्यांच्या मनात आलं की ते घटनादुरुस्ती करू शकायचे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 39वी घटनादुरुस्ती इंदिरा गांधींनी केली. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरुद्ध गेला. शी वॉज फाउंड गिल्टी ऑफ इलेक्टोरल करप्शन. आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 51 खाली तुम्ही जर का गिल्टी ठरलात तर 6 वर्षाकरता डिस्क्वालिफाय होता. आणि तुम्ही 6 महिने मेंबर नसाल तर मंत्री राहता येत नाही. म्हणजे इट वॉज अ फुल स्टॉप टू हर करिअर. तेव्हा त्यांनी घटनादुरुस्ती काय केली की पंतप्रधानांची जर काही इलेक्शन असेल तर यू कॅनॉट गो टू एनी कोर्ट इन इंडिया. मग कुठे जायचं तर पार्लमेंटनीच केलेल्या एका बॉडीकडे जायचं जिथे यांनाच मेजॉरिटी होती. नाउ दिस वॉज अनकॉन्स्टिट्यूशनल. रूल ऑफ लॉच्या पूर्ण विरुद्ध होतं. रूल ऑफ लॉचा अर्थ असा आहे फ्रॉम द प्राईम मिनिस्टर टू द पोलीस कॉन्स्टेबल एव्हरीबडी इज इक्वल इन द आईज ऑफ लॉ. पूर्ण विरुद्ध होतं. ही अत्यंत अनकॉन्स्टिट्यूशनल घटनादुरुस्ती फक्त 4 दिवसात झाली. आणीबाणीचा काळ होता. ऑपोजिशन सगळं मिसाखाली आतच होतं. सकाळी लोकसभेत मांडलं, संध्याकाळी पास झालं, चर्चा नाही. दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मांडलं, संध्याकाळी पास झालं, चर्चा नाही. अर्ध्या राज्यांच्या विधानसभा बोलवल्या गेल्या तिसऱ्या दिवशी
आणि सगळ्यांनी पास केलं आणि चौथ्या दिवशी प्रेसिडेंटच्या समोर ठेवलं आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला प्रेसिडेंट नाही म्हणू शकत नाहीत, सही करावीच लागते. त्यांनी सही केली. म्हणजे फक्त 4 दिवसामध्ये घटना दुरुस्ती केली. आम्ही असं मानतो की घटना हा क्रिएटर आहे आणि प्राईम मिनिस्टर हा क्रिएचर आहे. सो द नॉर्मल रूल ऑफ नेचर इज दॅट द क्रिएटर कंट्रोल्स द क्रिएचर, पण इन इंडिया इट वॉज द क्रिएचर दॅट कंट्रोल्ड द क्रिएटर. अर्थात पुढे ती घटना बाह्य ठरवली गेली वगैरे आणि जनता सरकारमध्ये ती विरुद्ध पण गेलं. हे जे 4 दिवसात त्यांनी केलं. मी ILS लॉ कॉलेजला कॉन्स्टिट्यूशन शिकवत असे तेव्हा मी मुलांना म्हणायचो की गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यात सगळी जगातली रेकॉर्ड्स दिली जातात. त्यात हे रेकॉर्ड पाठवा, द फास्टेस्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इन द वर्ल्ड. आजपर्यंत झालेली नाही अशी. पण हे रेकॉर्ड मोदींनी मोडलं बरं का. मोदींनी इंदिरा गांधींची बरीच रेकॉर्ड मोडली, त्याच्याकडे येईन मी. इकॉनॉमिक विकर सेक्शन ही जी घटना दुरुस्ती झाली ती मंगळवारी सकाळी लोकसभेत मांडली, पास झाली. बुधवारी राज्यसभेत मांडली, पास झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी प्रेसिडेंटकडे गेले. 2 दिवसात घटना दुरुस्ती झाली. इंदिरा गांधींना 4 दिवस लागले होते. म्हणजे मोदी दुप्पट वेगात आहेत इंदिरा गांधींच्या. असो, तेव्हा आपल्या मुद्द्याकडे येऊ आपण. द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स द प्रेसिडेंट. द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स हिज ओन मिनिस्टर्स. द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स लोकसभा. The Prime Minister indirectly controls the Supreme Court of India. The Prime Minister controls the governors and the Prime Minister controls even the Constitution of India. So the Prime Minister is the most important single person under this system आणि म्हणून याला आपण प्राईम मिनिस्टेरियल लोकशाही म्हणायचं. अर्थात एक लक्षात घ्या की 89 नंतर काळ बदलला आणि अनेक वीक प्राईम मिनिस्टर आले. VP सिंग आले, गुजराल आला, अनेक लोक. किती वीक असावेत. म्हणजे हे स्त्रियांना जे 2/3 मेजॉरिटी 1/3 रिझर्वेशन आत्ता मिळालं आहे याची सुरुवात गुजरालच्या काळामध्ये कधीतरी झाली. आणि इट वॉज अन ऑनर फॉर मी की पार्लमेंट जॉईंट कमिटीसमोर मला बोलायला बोलवलं होतं जगात स्त्रियांचं प्रतिनिधित्व काय ते सांगण्याकरता. तर मी गेलो. त्याचं उद्घाटन गुजरालनी केलं. डोळ्यातनं पाणी यायला लागलं त्यांच्या. म्हणजे बाई म्हणजे देवी आहे, तिला रिझर्वेशन देणं आवश्यक आहे वगैरे वगैरे. मग नंतर चहा होता. मग चहाच्या वेळी मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही इतके गैरवरून बोललात, मग मांडत का नाही लोकसभेत. ते म्हणाले कारण असं आहे की आय एम सपोर्टेड बाय 23 पॉलिटिकल पार्टीज. मला काय वाटतं त्याला काही अर्थ नाही आहे, त्या लोकांना काय वाटतं त्याला अर्थ आहे.